अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आषाढी एकादशी आहे 25 तारखेला. त्या दिवसापासून चातुर्मासाची देखील सुरुवात होते आणि त्या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात, कारण की त्या दिवसापासून भगवान श्री हरिविष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात आणि जेव्हा कार्तिक एकादशी येते त्या दिवशीच त्यांची योगनिद्रा संपते. म्हणजे हा संपूर्ण जो काळ आहे चातुर्मासाचा 4 महिन्याचा हा अत्यंत पवित्र आहे. भगवंत भक्ती करण्यासाठी, पारायण करण्यासाठी किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्यासाठी किंवा तुम्हाला इतर कुठलेही ग्रंथ वाचायचे असतील तर या चातुर्मासामध्ये तुम्ही आवर्जून पारायण करावी. आपली जी आध्यात्मिक उन्नती आहे ती करण्याचा प्रयत्न करावा. तर एकादशी आहे 25 जुलैला. तर आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी एकादशी द्वादशीला आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं असते. म्हणजे 24 तारखेपासूनच आपल्याला पारायणाची सुरुवात करावी लागेल. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, तर आपल्याला रोज 7 अध्याय घ्यायचे आहेत. तर आता हे पारायण कोण करू शकतो? तर कुणीही ज्यांना लिहिता वाचता येते किंवा ज्यांना इच्छा आहे श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा करण्याची, किंवा तुम्हाला संकल्पयुक्त जर का पारायणाची सुरुवात करायची असेल की मी संकल्प घेऊन दशमी एकादशी द्वादशीला पारायण करेल, तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवेला सुरुवात करू शकता. किंवा ज्यांना इच्छा आहे फक्त श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना करण्याची, त्यांनी मग तसे संकल्प न घेता तो देखील तुम्ही पारायण करू शकता. ज्यांना इच्छा आहे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याची परंतु ज्यांना बसता येत नाही, खाली समजा वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांनी मग तुम्ही चेअर किंवा टेबलवरती देखील तुम्ही चेअर किंवा टेबलचा वापर करून देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. तर श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, तर रोज 7 अध्यायाचं वाचन करायचं आहे. दशमीच्या दिवशी म्हणजे 24 तारखेला सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही 7 अध्याय घेऊ शकता. म्हणजे इथे आपण असं नियम नाही पाळू शकत की आता कंटिन्युअस वाचायचे आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल, तुम्हाला जसं सहन होईल, म्हणजे तुम्ही एक वेळ 3 अध्याय वाचले किंवा 4 अध्याय वाचले, म्हणजे आता कुणाला बसायला प्रॉब्लेम असेल तर मग एक वेळ 4 अध्याय वाचले, एक वेळ 3 अध्याय वाचले, थोडंसं मधात उठलं, गॅप घेतला तरीसुद्धा चालते. या पद्धतीने देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. तर 24 तारखेला तुम्ही 7 अध्याय वाचायचे आहे, म्हणजे 1 ते 7 अध्यायाचं वाचन करायचं आहे. 25 तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही 8 ते 14 अध्यायाचं वाचन करायचं आहे. त्यानंतर द्वादशीच्या दिवशी म्हणजे 26 तारखेला रविवारी तुम्हाला 15 ते 21 अध्यायाचं वाचन करायचं आहे. आणि हे तिन्ही दिवस तुम्ही अध्याय वाचून झाल्याच्या नंतर 7 अध्याय वाचून झाल्याच्या नंतर गणगणगणात होते हा 108 वेळेस मंत्र आवर्जून म्हणावा. पारायण झाल्याच्या नंतर तुम्ही अष्टकाचं देखील वाचन करू शकता. नंतर आरती करा आणि त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात, भाजी पोळी किंवा कुठलाही एक गोड पदार्थ घरी बनवलेला असावा. तो बाहेरून विकत आणून महाराजांच्या समोर नैवेद्य, म्हणजे कुठल्याही देवतांना बाहेरचा विकतचा नैवेद्य दाखवू नये, कारण ते यासाठी असते की आपण अतिशय श्रद्धेने दाखवतो. आपल्या मनामध्ये खूप श्रद्धा असते, आपण एवढं सगळं भक्तिभावाने करतो. मग ते माहीत नाही किती सात्विकतेने बनवलेलं असेल, किती शुद्ध असेल, ते कधी कुणी टेस्ट केलेलं असेल, तर मग तुम्ही घरच्या घरी तुम्ही शिरा बनवा किंवा खीर बनवा. या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आणि आवर्जून महाराजांचा आवडीचा नैवेद्य बनवायचा आहे. पिठलं भाकरीचा नैवेद्य तुम्ही महाराजांना आवर्जून दाखवा. आता चातुर्मास आहे, तर ऑब्वियस गोष्ट आहे की चातुर्मासामध्ये तसं सायंटिफिकली जर का आपण बघितलं तर कांदा किंवा लसण किंवा वांगे जे आहेत ते आपण वर्ज्य करतो. सायंटिफिकली त्यामागे कारण देखील आहे की त्यावरती बुरशी येते, कांदा देखील काळा पडतो, वांग्यामध्ये वगैरे खूप आळ्या वगैरे निघतात, किडे होण्याचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे देखील चातुर्मासामध्ये ह्या गोष्टी वर्ज्य केल्या जातात. परंतु तसेही भगवंताच्या नैवेद्यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये. त्यामुळे तुम्ही कांदा लसणचा विरहित देखील तुम्ही पिठलं बनवून तुम्ही भाकरीसोबत महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आवर्जून हा नैवेद्य दाखवायचा आहे, कारण पिठलं भाकरीचा नैवेद्य महाराजांना खूप आवडतो. त्यानंतर तुळशीपत्र देखील नैवेद्यामध्ये ठेवा. अनेक जण, म्हणजे आता मी स्वतः देखील रोजच्या माझ्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र असतेच. तुळशीपत्राशिवाय भगवंत नैवेद्य ग्रहण करत नाही. आणि आपण जरी श्री गजानन महाराजांची सेवा करत असो, भक्ती करत असलो, तरी हे सगळं काही आहे हे नारायणाला समर्पित होते, हे हरीला समर्पित होते. आणि आपले श्री गजानन महाराज हे आपल्यासाठी श्री हरी विष्णूच आहेत. त्यामुळे तुम्ही नैवेद्यामध्ये आवर्जून तुळशीपत्र ठेवा. पांडुरंगाला देखील नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवले जाते. श्रीकृष्णाला देखील नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवले जाते. किंवा चातुर्मासामध्ये अनेक जण असा नियम घेतात की रोज तुळशीपत्र भगवंताला अर्पण करायचं. हे आवर्जून तुळशीपत्र ठेवायचं आहे. तुळशीपत्र आपण रोजच्या नैवेद्यामध्ये देखील ठेवायला हवं. भगवान श्रीहरी विष्णूंना, महाराजांना, पांडुरंगाला, श्रीकृष्णाला, आपल्या देवघरामध्ये जे विराजमान असतात त्यांना आपण आवर्जून रोज तुळशीपत्र अर्पण करायला हवं. आणि
नियमांचं जर म्हणाल तर नियम असे खूप काही नाहीत की नियम काय पाळायचे आहे. 3 दिवसाचं तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा करत असेल किंवा संकल्प न देता जरी तुम्ही सेवा करत असाल तर 3 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्यासोबतच नॉनव्हेज खायचं नाही. तसेही चातुर्मासामध्ये अनेक जण नॉनव्हेज देखील वर्ज्य करतात आणि कुठल्याही आपण समजा अध्यात्मामध्ये आहोत, आपण पारायण करत आहोत, आपण भगवंत भक्ती करत आहोत, तर मग नॉनव्हेज हे वर्जच करायला हवं. त्यामुळे नॉनव्हेज देखील खायचं नाही. बाकी असे श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचनाचे कुठलेही नियम नाहीत. फक्त एक नियम तुम्ही आवर्जून पाळा, तो म्हणजे आपण जी काही भक्ती करत आहोत, महाराजांची जी काही सेवा करत आहोत, ती एकदम शरणागत होऊन समर्पित होऊन आपण जेव्हा अध्यायाचं वाचन करतो त्यावेळी अतिशय मन लावून इकडे तिकडे लक्ष न देता आपलं जे लक्ष आहे ते ग्रंथाच्या वाचनामध्येच हवं. महाराजांच्या लीला कशा आहेत, महाराज कसे आहेत, महाराजांनी काय काय लीला केलेल्या आहेत, कुणाकुणाला कसे अनुभव आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण अतिशय मन लावून वाचाव्या. त्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा, महाराजांच्या लीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि नेक्स्ट टाईम आपण जेव्हा श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू, म्हणजे मी स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते की नेक्स्ट टाईम आपण जेव्हा श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू त्यावेळी आपल्याला महाराज अजून जास्त कळत जातात. म्हणजे कोणी जर का पहिल्यांदाच श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणार असेल तर मग त्यावेळी एवढं पटकन ते समजत नाही किंवा ती जी भाषा आहे ती इतकी पटकन समजत नाही. परंतु हळूहळू आपण जसं पारायण करत जातो मग एवढी श्री गजानन महाराजांच्या ग्रंथाची गोडी लागते, एवढं वाचनामध्ये आनंद आपल्याला यायला लागतो की म्हणजे असं आपला मोह जो आहे तो आवरला जात नाही आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला. त्यामुळे तुम्ही नित्यसेवेमध्ये देखील श्री गजानन विजय ग्रंथाचा रोज एक अध्याय वाचण्याची सवय ठेवा. जेव्हा आपण दशमी, एकादशी, द्वादशीला मग असं पारायण करतो त्यावेळी आपल्याला ते पटकन समजते देखील आणि आपलं पटकन पारायण देखील होते. त्यामुळेच मग नित्यसेवेमध्ये तुम्ही पारायण करण्याचा प्रयत्न करा श्री गजानन विजय ग्रंथाचा. किंवा आता कुणाला समजा रोजचा वेळ नाही, रोज वाचू शकत नाही, तर दशमी, एकादशी, द्वादशीला देखील तुम्ही पारायण करण्याचे सवय लावून घ्या. म्हणजे आता कुणाकुणाचं असं होऊ शकते की 7-7 अध्याय वाचायला खूप कठीण जाईल, परंतु जे नित्यसेवेमध्ये करतात त्यांच्यासाठी ते इझी होऊन जातं. 7 अध्याय 1 ते 1.5 तासामध्ये होऊन जातात. खूप काही असा वेळ लागत नाही, कारण की ते वाचण्याची सवय झालेली असते. आपण नेहमी तो ग्रंथ वाचला की मग आपल्याला ती पटकन भाषा देखील येते, पटकन समजायला देखील लागते आणि पुढे काय आहे आपल्याला हे ऑलरेडी माहीतच असते की पुढे काय आहे. त्यामुळे पटापट आपले जे अध्याय आहेत ते होऊन जातात. परंतु एक नियम असा अजून एक पाळा की जेव्हाही तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचे 7 अध्याय वाचाल त्यावेळी आवर्जून गणगणात होते हा मंत्र 108 वेळेस म्हणायचाच आहे. 108 वेळेस म्हणायला खूप काही असा वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमचा 108 वेळेस गणगणात होते मंत्र होऊन जातो. त्यानंतर पूर्ण ग्रंथ कंप्लीट झाल्याच्या नंतर 21 अध्याय झाल्याच्या नंतर त्यामध्ये जे अष्टक आहे ते देखील तुम्ही वाचा. महाराजांची आरती करा. त्यानंतर नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की पिठलं भाकरीचा नैवेद्य आवर्जून दाखवावा, कारण की श्री गजानन महाराजांना पिठलं भाकरी खूप आवडायची आणि त्यावरती तुळशीपत्र देखील नक्की ठेवा. तर चातुर्मासाचा काळ आहे, या काळामध्ये तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याची सुरुवात करा. आषाढी एकादशी आहे, तर आषाढी एकादशीला तुम्ही 3 दिवस पारायण करा किंवा मग त्या दिवसापासून तुम्ही 21 दिवसाचं देखील तुम्ही पारायणाचा संकल्प घ्या किंवा विदाऊट संकल्प देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.